नमस्कार. मी प्राध्यापक राम पालकर आपल्यासाठी घेऊन येत आहे FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग 1 मधील चॅप्टर नंबर फर्स्ट अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. यामध्ये आपण या लेक्चर सिरीजमध्ये अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म सोबतच वेगवेगळे चॅप्टर जे काही आपले FY BComचे आहेत तर ते घेणार आहोत, रिव्हिजन म्हणून घेणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हे जे काही लेक्चर सिरीज होणार आहे तर ते अटेंड करायचं आहे. अटेंड करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे आपल्याला सर्व व्हिडिओज जे आहेत तर ते वेळेवरती मिळतील आणि आपली चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अकाउंटिंग या विषयाची प्रॅक्टिस होईल आणि आपल्याला एक्झामला ते सोपं जाईल. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर आज आपण यामध्ये अमेरिकन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये लेक्चर 1 त्या ठिकाणी घेतो आहे आणि लेक्चर 1 मध्ये आज आपण या चॅप्टर विषयी बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या फक्त बघणार आहोत. नंतर पुढील लेक्चर पासून आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर मग बघा, आता हे जे काही चॅप्टर आहे याचं आपण मिनिंग पहिल्यांदा बघितलं पाहिजेत की अमेरिकन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे नेमकं काय. तर याचं मिनिंग काय सांगतं किंवा अमेरिकन म्हणजेच काय, तर अमेरिकन म्हणजेच इन शॉर्ट की एकत्रीकरण करणे, बरोबर. म्हणजेच त्याचा अर्थ होतो एकत्रीकरण मराठीमध्ये. मग आता इथं आपल्याला काय अभिप्रेत आहे की पार्टनरशिप फर्म ज्या काही आहेत तर त्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी असा त्याचा अर्थ होतो अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, आपण 12वीला शिकलो आहे. पार्टनरशिप म्हणजे काय की ज्यावेळेस दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात त्याला आपण पार्टनरशिप फर्म असं म्हणतो. मग हे झालं पार्टनरशिप फर्म. परंतु आता इथं काय म्हटलं आहे की पार्टनरशिप फर्म ज्या काही म्हणजे असे व्यवसाय करणारे जे लोक आहेत, समजा दोन पार्टनरशिप फर्म असतील तर त्या दोन पार्टनरशिप फर्म जेव्हा एकत्र येतील त्याला म्हणतो आपण अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ठीक आहे. मग इथं बघा ते सांगितलंय की अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म्स रेफर्स टू द प्रोसेस वेअर द टू ऑर मोर इंडिपेंडेंट पार्टनरशिप फर्म्स combine their business to form a single unified partnership firm. काय म्हटलं आहे की ज्यावेळेस दोन किंवा अधिक ज्या इंडिपेंडंट पार्टनरशिप फर्म आहेत, ऑलरेडी त्या पार्टनरशिप फर्म म्हणून काम करत होत्या, अशा ज्या काही दोन फर्म आहेत त्या कंबाईन झाल्या म्हणजे एकत्र झाल्या आणि त्यांनी काय केलं, एक नवीन सिंगल एंटिटी जी काही आहे ती सुरू केली असेल तर त्याला म्हणायचं अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजेच इथं काय होतं आहे, द न्यू एंटिटी मे बी न्यूली constituted from one of the existing firm continuing under the revised partnership agreement. किंवा थोडक्यात इथे आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की दोन पार्टनरशिप फर्म ज्या आहेत तर दोन्ही पार्टनरशिप फर्म ज्या काही असतील त्यांनी काय केलं आहे, आपला व्यवसाय एकत्र केला आहे आणि आता ते पुढं एक नवीन बिझनेस कॉन्स्टिट्यूट करणार आहेत किंवा नवीन फर्म जी काही आहे ती त्या ठिकाणी तयार करून आपला जो काही पार्टनरशिपचा व्यवसाय आहे तर तो सुरू करणार आहे. यालाच काय म्हणायचं, अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजेच ज्यावेळेस दोन पार्टनरशिप फर्म ज्या काही इंडिव्हिज्युअल आहेत किंवा स्वतंत्र आहेत त्यांनी काय केलं आहे, आपल्या दोन्ही पार्टनरशिप फर्मच्या एकत्रीकरण केलं आणि नवीन एक व्यवसाय किंवा नवीन एक फर्म जी काही आहे तर ती सुरू केली असेल तर त्याला म्हणायचं पार्टनरशिप फर्म. तर मराठीमध्ये अर्थ दिला आहे की ज्यावेळेस कशी प्रक्रिया आहे, तर दोन किंवा अधिक स्वतंत्र जे काही भागीदारी संस्था आहेत आपला व्यवसाय एकत्र करत असतात किंवा भागीदारी संस्था एकत्र तयार करत असतात, स्वेच्छेने हे सगळे ते करत असतील तर अशा प्रकारच्या प्रक्रियेला आपण अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणतो. आता इथं उदाहरण आपण घेतलं आहे की नेमकं काय होतं, की अमॅलगमेशन म्हणजे नेमकं काय. तर हे उदाहरणाने आपण समजून घेणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल एक ए आणि बी नावाची एक काय आहे पार्टनरशिप फर्म आहे आणि एक सी आणि डी नावाची पार्टनरशिप फर्म आहे. यांनी काय निर्णय घेतला की आपण काय करायचं आहे, आपल्या व्यवसायाचं अमॅलगमेशन करायचं आहे, अमॅलगमेट करायचे आहेत, एकत्रित करायचे आहेत असं त्यांनी निर्णय घेतला. मग त्यांनी काय केलं की ए बी आणि सी डी म्हणजेच ए बी सी डी अशा एकत्रित नावाची एक काय केली, नवीन फर्म सुरू केली, बरोबर आहे. म्हणजेच याला म्हणतात अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजेच ज्यावेळेस स्वतंत्र ज्या काही पार्टनरशिप फर्म होत्या जसं की ए आणि बी आणि सी आणि डी, त्यांनी काय केलं आहे, आपलं दोन्ही ज्या काही पार्टनरशिप फर्म आहे एकत्रित आल्या आणि ABCD नावाने त्यांनी काय केलं किंवा हा जो काही न्यू फर्म आहे तो तयार झाला. ठीक आहे. आता हा न्यू फर्म तयार होतो म्हणजे नेमकं काय होतं, नेमकं काय होतं म्हणजेच काय होतंय की हा जो न्यू फर्म तयार होतोय तर तो काय करतो आहे की या ए बीचे काही असेट्स अँड लायबिलिटी घेतोय, बरोबर आहे. प्लस अजून सी डी जी काही आहे याच्या पण काय करतो आहे, काही असेट्स अँड लायबिलिटी तर तो घेतो आणि
अशा प्रकारे नवीन फर्म तयार होत असतं. म्हणजे वेगळं काही होत नाहीये, की जेव्हा नवीन फर्म तयार होत आहे, तर नवीन फर्म काय करतो आहे, जे जुनं फर्म आहे, त्या जुन्या फर्मचा काही असेट्स अँड लायबिलिटी कन्व्हर्ट करतो आणि नवीन फर्म सुरू होत असतं. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, की नवीन फर्म सुरू जेव्हा होतं, तर तेव्हा काय होतं, ही ए आणि बी जो फर्म आहे, तर तो बंद होतो. त्याचबरोबर सी आणि डी फर्म पण काय होतो, बंद होतो आहे. आणि एक नवीन फर्म सुरू होतो आहे ABCD. म्हणजेच आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, की ज्यावेळेस अशा प्रकारचं पार्टनरशिप फॉर्म होतं किंवा पार्टनरशिप अमॅलगमेट होत असतात, तर त्यावेळेस ज्या जुन्या फर्म आहेत तर त्या काय होतात, बंद होतात. आणि बंद जेव्हा होतील तर आपल्याला त्याचं काय करायचं आहे, अकाउंटिंग ट्रीटमेंट करावी लागेल, की ज्या A, B आणि C, D ज्या काही पार्टनरशिप फर्म आहेत तर ते जेव्हा बंद होतील तर साहजिकच त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट आपल्याला अकाउंटंट म्हणून करणं गरजेचं आहे. म्हणून मग आपण काय करणार आहोत अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये, इथं बघा आपण दिलेले आहे, किंवा आपण कुठले कुठले थोडक्यात अकाउंट्स तयार करणार आहोत या चॅप्टरमध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. मग फर्स्ट आपण तयार करणार आहोत रिव्हॅल्युएशन अकाउंट्स. काय करणार आहोत, रिव्हॅल्युएशन अकाउंट्स. मग आता याचा रिव्हॅल्युएशन अकाउंट्समध्ये आपण काय काय करायचं आहे, तर बघा काय होणार आहे, इथं आपण म्हटलंय की A, B आणि C, D पार्टनरशिप फर्म ज्या होत्या, तर त्या ABCD मध्ये त्या ठिकाणी नवीन फर्म मध्ये त्या ठिकाणी असणार आहेत. किंवा आपण म्हटलं आहे की नेमकं काय झालं आहे, तर या ABCD फर्मने किंवा ABच्या असेट अँड लायबिलिटी घेतल्या आहेत, तसेच CDच्या पण असेट अँड लायबिलिटी घेतल्या आहेत, टेक ओव्हर केले आहेत. पण टेक ओव्हर करताना काय होतं आहे, की या असेटचं आणि लायबिलिटीचं व्हॅल्यू जे आहे तर ते रिवाईज होत असतं किंवा चेंज होत असतं थोडक्यामध्ये. मग जेव्हा चेंज झाल्यानंतर की या AB ला काय फरक पडला, त्या असेट आणि लायबिलिटीचं व्हॅल्यू जेव्हा चेंज होतं, दॅट इज रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजेच थोडक्यात ज्यावेळेस AB आणि CD फर्म एकत्र आले असतील किंवा पार्टनरशिप फर्म जेव्हा एकत्र आले असतील आणि नवीन फर्मने त्यांना टेक ओव्हर केलं असेल, तर अशा वेळेस नवीन फर्मने जेव्हा त्यांच्या असेट्स अँड लायबिलिटी घेतलेल्या असतील, तर त्या ॲज इट इज घेतल्या असतील असं नाही, तर त्यांचं व्हॅल्यू कधी कधी चेंज करून त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये ते घेतल्या असतील. मग अशा वेळेस आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, की असेटचं आणि लायबिलिटीचं व्हॅल्यू जे काही आहे तर ते काय होतं आहे, चेंज होत आहे. मग हे जे काही चेंज आहे ते आपल्याला कुठे दाखवायचे आहेत, ते दाखवायचे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट्सला. मग बघा इथं आपण थोडंसं डायग्राममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय, की नेमकं काय होत आहे. बघा ए म्हणजेच असेट, बरोबर, एल म्हणजेच लायबिलिटीज. मग असेट जेव्हा डिक्रीज होते, असेट जेव्हा डिक्रीज होईल, तर आणि लायबिलिटी जेव्हा वाढेल तेव्हा काय होतं रे, समजा एखादे असेट, समजा नवीन जे काही ABCD फर्मने या ABची आणि CDची घेतली असेल, तर समजा असेट त्यांनी काय केलं, असेटचं व्हॅल्यू जे होतं ते एवढं घेतलं नाही, त्यापेक्षा कमी व्हॅल्यूने ते असेट घेतले असेल, म्हणजेच असेटचं व्हॅल्यू डिक्रीज झालं. मग असेटचं व्हॅल्यू जर डिक्रीज झालं असेल, तर याचा अर्थ जे काही AB किंवा CD फर्म आहे तर त्यांचा लॉस झालाय. त्यांचा काय झालाय, लॉस झाला आहे, कारण की असेटचं व्हॅल्यू अगोदर जास्त होतं. परंतु जेव्हा आता ABCDने ते घेतलं, तर एखादं असेट फर्निचर घेतलं असेल, तर ते फर्निचर घेताना त्यांनी काय केलंय, 10,000चं 8,000ला घेतला असेल, तर याचा अर्थ काय झाला, की त्या फर्निचरचं व्हॅल्यू जर कमी झालं, म्हणजे असेट डिक्रीज झाली, तर तो एक प्रकारे त्या ABचा किंवा CD जी काही पार्टनरशिप फर्म असेल आपण करणार आहोत, तर तो काय आहे, लॉस आहे. म्हणून जेव्हा जेव्हा असेट डिक्रीज होईल, म्हणजे असेट कमी होईल, जेव्हा आपण हे अकाउंटिंग ट्रीटमेंट करणार आहोत किंवा अकाउंट सॉल्व्ह करणार आहोत, आपल्याला समजेल की असेट जी काही आहे ती डिक्रीज झाली आहे, असेट कमी झाली आहे ओल्ड फॉर्मची, तर त्यावेळेस आपण काय करणार आहे, ते रिव्हर्शन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहे. जेवढ्या रुपयाचा लॉस झाला असेल तेवढ्या रुपयाने, समजा 10,000चं फर्निचर आहे, 8,000ला झालं असेल, तर लॉस किती हजार रुपये झाला, 2,000 रुपीचा लॉस झालाय. मग 2,000 रुपये आपण जे काही आहे तर ते आपल्याला लिहायचे आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. म्हणून जेव्हा जेव्हा असेट कमी होईल, असेट डिक्रीज होईल, म्हणजे खाली बघा आपण दाखवलं बाण, म्हणजे डिक्रीज झाली. आता दुसरं, लायबिलिटी वाढली, बरोबर. लायबिलिटी जर वाढली तर याचा अर्थ काय होतो, देणं वाढलं. मग एखादा व्यवसायाचं जर देणं वाढत असेल, तर तो अं, एक प्रकारचा एक्सपेन्स किंवा लॉस आहे त्या व्यवसायाचा, बरोबर आहे. मग देणं वाढल्यानंतर सुद्धा आपण ते काही लायबिलिटी वाढल्यानंतर ती पण सुद्धा काय करायची आहे, डेबिट साईडला लिहायची. थोडक्यात काय करायचं, रिव्हर्शन अकाउंट्सला डेबिटला काय घ्यायचं आहे, तर लॉसेस जे असतील तर ते काय करायचं आहे, डेबिट साईडला आपण दाखवायचे आहेत. ज्यावेळेस ABCD फर्मने टेक ओव्हर केले आहेत, ए आणि बी किंवा सी आणि डी, किंवा दोन्ही मिळून एकत्र येऊन ABCDने जे असेट आणि लायबिलिटी टेक ओव्हर केलेले आहेत, टेक ओव्हर केल्यानंतर त्यांचं जे काही
त्यामध्ये झालेला लॉस आहे तर तो लॉस दाखवायचा आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा आहे. नंतर पुढे आता क्रेडिट साईडला काय येणार, मग याच्या अपोजिट येणार की असेट जेव्हा वाढेल, असेटचं व्हॅल्यू जर वाढलं तर हा याचा अर्थ काय झाला की हा आपला इन्कम आहे किंवा असेटचं व्हॅल्यू वाढलं म्हणजे चांगली गोष्ट आहे. मग ते कुठे घ्यायचं, क्रेडिट साईडला. ऑलवेज आपण काय करतो, क्रेडिट साईडला इन्कम घेत असतो. म्हणून इथं पण बघा असेट वाढली म्हणजे फॉर एक्झाम्पल बिल्डिंगचं व्हॅल्यू 1,00,000 रुपये होतं, आता 1,10,000 झालं, बरोबर आहे. म्हणजेच या एबीचं बिल्डिंगचं व्हॅल्यू 1,00,000 रुपये होतं, आता जेव्हा एबीसीडीकडे गेलं तर ते 1,10,000 रुपयाने एबीसीडीने घेतलं. याचा अर्थ काय होतो की एबीसीडीने टेक ओव्हर केल्यामुळे ए आणि बीचा फायदा झाला, असेट वाढलं त्याचं. असेट जेवढ्या रुपयाने वाढलं तेवढ्या रुपयाचा जो काही इन्कम झाला आहे तो आपण काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे. म्हणून असेट जेव्हा वाढेल, असेट जेव्हा इन्क्रीज होईल तर ते असेट वाढलेलं इन्क्रीज जे आहे ते कुठं दाखवायचं आहे, ते दाखवायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. नंतर लायबिलिटीज कमी झाली, बरोबर. म्हणजेच लायबिलिटी जर कमी होत असेल तर त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. लायबिलिटी जर कमी झाली तर आपलं देणं कमी लागेल, मग देणं कमी लागेल तर याचा अर्थ आपला तो इन्कम आहे तोही आपण काय करणार आहे, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. एवढं सरळ आणि सिंपल हे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे की ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लॉस झाला तर डेबिटला घ्यायचा, इन्कम झाला तर क्रेडिटला घ्यायचा. मग कधी होतो इन्कम आणि लॉस, तर हे सूत्र जे आपण जर बघितलं की ज्यावेळेस तुमचं असेट डिक्रीज होईल आणि लायबिलिटी वाढेल तर आपला लॉस होईल, तो लिहायचा डेबिट साईडला. आणि ज्यावेळेस असेट आपलं वाढेल आणि लायबिलिटी जेव्हा कमी होईल तर त्यावेळेस आपला इन्कम होईल, तो लिहायचा इन्कम साईडला म्हणजे क्रेडिट साईडला. एवढं सरळ आणि सिंपल हे रिव्हॅल्युएशन अकाउंट्स आपल्याला असणार आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सांगतील की असेट किती रुपयाला टेक ओव्हर केले आहेत किंवा असेटमध्ये काय झालं, वाढले का कमी झाले, ते सगळ्या गोष्टी आपल्याला काय असतील प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी दिल्या असतील. फक्त आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे की असेटमध्ये काय चेंज झाला, असेट वाढली का कमी झाली, किती रुपयाने कमी झाली किंवा किती रुपयाने वाढली, ते आपण काय करायचं आहे इथं लिहायचं आहे. जर वाढली असेल तर क्रेडिट साईडला, जर कमी झाली असेल तर डेबिट साईडला असेट. नंतर तसंच लायबिलिटीचं पण, लायबिलिटी जर वाढली असेल तर तो डेबिट साईडला, लायबिलिटी जर कमी झाली असेल तर तो क्रेडिट साईडला. एवढं सिंपल आणि सरळ हे रिव्हॅल्युएशन अकाउंट असणार आहे. नंतर आपल्याला अजून काय तयार करायचं आहे, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स या ठिकाणी तयार करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करताना आपल्याला पुन्हा इथे बघा फॉर्मॅट सगळ्यांना माहिती कसा असतो, पर्टिक्युलर्स नाही, ए बी पार्टनर्स, ए बी डेबिट आणि क्रेडिट साईड असते, ठीक आहे. आता हे जे काही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार करतो याचा बेसिक रूल्स काय आहे किंवा यामध्ये आपल्याला काय करायचं, डेबिटला काय घ्यायचं आणि क्रेडिटला काय घ्यायचं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण जसं बघितलं की रिव्हॅल्युएशन अकाउंट्स हे आपण ए बीचं वेगळं तयार करणार आहे आणि सी डीचं वेगळं तयार करणार आहे, कारण की दोन्ही फर्म बंद झाल्या. तर दोन्ही फर्ममध्ये काय झालं रिव्हॅल्युएशनमध्ये किंवा त्यांना लॉस झाला काय, प्रॉफिट झाला काय, हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून आपण काय करणार आहे, ए बीचं पण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करणार आहे आणि सी डीचं पण काय करणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट्स तयार करणार आहे. तसंच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण आपण ए बीचं पण करणार आहोत आणि सी डीचं पण करणार आहे, ठीक आहे. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन दोन अकाउंट्स तयार करायचे आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट असेल किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, हे दोघांचेही वेगवेगळे तयार करायचे आहे, कारण की दोन्ही फॉर्म बंद झालेले आहेत. आणि दोन्ही फॉर्म बंद झाल्यावर त्यांच्यावरती काय फरक पडला किंवा त्यांचा लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला किंवा काय नेमकं त्यामध्ये घडलेलं आहे हे आपल्याला दाखवायचं असतं. म्हणून दोघांचे वेगवेगळे तयार करावे लागतील. मग आता आपण फक्त बेस बघतोय म्हणून आपण एकाच बघतोय, ठीक आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार करताना त्याला दोन साईड असतील, एक डेबिट आणि क्रेडिट. मग डेबिटला काय घ्यायचं आणि क्रेडिटला काय घ्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आफ्टर आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग सगळ्या करायचे आहेत आणि पोस्टिंग करताना आपल्याला त्याचे बेसिक जर गोष्टी माहीत असतील तर आपण सहज त्याचे पोस्टिंग करू शकतो. मग आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट थोडक्यात काय आहे, तर पार्टनर्सचं त्या व्यवसायामध्ये काय अस्तित्व आहे किंवा पार्टनर्सचं कॅपिटल किती आपल्याला देणं आहे हे आपल्याला काढण्यासाठी आपण काय करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो किंवा पार्टनर्सचं कॅपिटल व्यवसायामध्ये किती एंटिटीज आहे हे आपल्याला कळण्यासाठी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करत असतो. मग आता बघा क्रेडिट साईडला काय घ्यायचं आणि डेबिट साईडला काय घ्यायचं आपल्याला इथं खाली बघा मी तुम्हाला सांगितलंय. मग बघा जेव्हा इन्क्रीज इन कॅपिटल, क्रेडिट साईडला काय घ्यायचं आहे की जेव्हा जेव्हा तुमचं कॅपिटल इन्क्रीज होईल, म्हणजे तुमचं जे काही व्यवसायाकडनं येणं आहे, पार्टनर्सचं पार्टनरशिप फर्मकडून जे काही येणं आहे ते जेव्हा वाढेल, इन्क्रीज होईल, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, ते क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय की समजा बॅलन्स पार्टनर्सचं आहे किंवा पार्टनर्सला जे जे येणं असेल ते बघा, पार्टनर्सला पार्टनरशिप फर्मकडून जे जे काही त्या ठिकाणी किंवा
देणं आहे पार्टनरशिप फर्मकडून ते सगळं आपण काय करणार आहे त्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. किंवा थोडक्यात पार्टनर्सचे जे काही इन्कम आहेत किंवा पार्टनर्सला जे व्यवसायाकडनं त्या ठिकाणी येणं आहे किंवा पार्टनरशिप फर्म त्याला देणं आहे, तर ते सगळं काय करायचं आपल्याला क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. मग इन्क्रीज इन कॅपिटल म्हणजे त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट तुम्हाला येणं असेल किंवा तुमचा रिझर्व तुम्हाला मिळणं असेल, कारण की आफ्टर ऑल जेव्हा व्यवसाय बंद होईल तर व्यवसाय बंद झाल्यावरती काय होईल, तिथं रिझर्व असतील, प्रॉफिट अँड लॉस असेल बॅलन्स शीटमध्ये, तर तो कोणाचा असणार आहे, तर तो असणार आहे ए आणि बीचा. कारण की पार्टनरशिप फर्म आता बंद झालेली आहे. मग बंद झाल्यानंतर आपल्याला तो रिझर्व असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल तर तो पार्टनर्सला द्यावा लागतो. मग आपण तो काय करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे क्रेडिट साईडला दाखवतो. त्यामुळे काय होतं, पार्टनर्सचं कॅपिटल हे इन्क्रीज होतं किंवा पार्टनर्सचं कॅपिटल हे वाढतं. थोडक्यात काय, पार्टनर्सला जो काही इन्कम होईल, जो काही गेन होईल, तो पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच पार्टनर्सचं त्यामुळे कॅपिटल वाढेल किंवा पार्टनर्सला पार्टनरशिप फर्मकडून जे काही देणं असेल किंवा देणं जे वाढेल तर ते येईल क्रेडिट साईडला. नंतर आता डेबिट साईडला काय लिहायचं आहे, तर डिक्रीज इन कॅपिटल. मग पार्टनर्सचं जे काही कॅपिटल कमी होईल किंवा जे जे काही पार्टनरशिप करून त्याला मिळणार आहे किंवा येणे आहे, तर ते जेव्हा कमी होईल ते कुठे घ्यायचं आपल्याला, डेबिट साईडला घ्यायचं आहे. मग त्यामुळे त्याचे लॉस जेव्हा होतील पार्टनर्सचे, ते डेबिटला घ्यायचे आहेत. किंवा पार्टनरशिप फर्म मधून त्यानं काही विथड्रॉ केलं असेल, तर ज्या ज्या कारणामुळे पार्टनर्सचं कॅपिटल कमी होईल, म्हणजे पार्टनर्सला त्या व्यवसायाकडून त्याचं जे काही येणं आहे ते जर कमी झालं, तर ते आपल्याला काय करायचं आहे, डेबिट साईडला लिहायचं आहे. आणि पार्टनरचं देणं जर वाढलं तर ते काय करायचं आहे, क्रेडिट साईडला लिहायचं आहे. थोडक्यात लॉसेस पार्टनर्सचे डेबिट साईडला लिहायचे आहे आणि पार्टनर्सचा जो काही इन्कम आहे तर तो क्रेडिट साईडला आपल्याला लिहायचा आहे. असं सरळ आणि सिंपल हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असतं, की ज्यामध्ये दोन साईड आहे, डेबिट आणि क्रेडिट. बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पार्टनर्सचं जेव्हा कॅपिटल वाढेल, इन्क्रीज होईल, तर ते क्रेडिट साईडला, आणि जेव्हा पार्टनर्सचं कॅपिटल डिक्रीज होईल तर त्यावेळेस ते कुठे लिहायचं आहे, डेबिट साईडला लिहायचं आहे. मग वेगवेगळे कारणं असतील की ज्या कारणांमुळे पार्टनर्सचं कॅपिटल एकतर वाढेल किंवा पार्टनरचं कॅपिटल एकतर कमी होईल. आपल्याला सहज ते कळू शकतं की पार्टनरचं कॅपिटल या ठिकाणी काय होत आहे, वाढतंय का कमी होत आहे, आणि जर मग त्या प्रकारे ट्रीटमेंट करायची आणि पोस्टिंग करायची आहे. मग बघा आता पुढे आपण काय म्हटलं आहे की कॅश अकाउंट. आता कधी कधी हे तुम्हाला एक तर वर्किंगमध्ये दिलं असतं किंवा तयार करता येतं. कॅश अकाउंटचा बेसिक रूल काय आहे की कॅश जेव्हा येईल तेव्हा डेबिट, जेव्हा कॅश जाईल तेव्हा क्रेडिट. आपल्याला कॅश अकाउंट का तयार करायचं असतं, तर आपल्याला बॅलन्स शीटला कॅश दाखवायची असते. मग काही काही प्रॉब्लेममध्ये हे तयार करतात, काही कोणी करत नाही, पण वर्किंग त्याची असतेच कॅश अकाउंटची. नंतर तयार करायचं आपल्याला न्यू फॉर्म बॅलन्स शीट. बघा, नंतर काय तयार करायचं आहे, न्यू फॉर्म बॅलन्स शीट. म्हणजेच हे जे काही ABCD फॉर्म नवीन त्या ठिकाणी असणार आहे, तर नवीन बॅलन्स शीट तयार होणार आहे. म्हणजेच ज्या ज्या काही असेट अँड लायबिलिटी टेकन ओव्हर केलेले आहेत, तर त्यांचं जे काही हे बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दाखवायचं थोडक्यात. ठीक आहे. म्हणजेच न्यू जे काही लेजर्स अकाउंट्स बॅलन्स असेल, म्हणजेच फर्निचरला, तुमच्या असेट साईटमध्ये असेट जे जे काही बॅलन्स असेल, नवीन बॅलन्स, तर ते बॅलन्स आपण काय करायचं आहे, बॅलन्स शीटला दाखवायचं आहे. तसंच इकडं कॅपिटल लायबिलिटी साईडला पण कॅपिटल वगैरे किंवा क्रेडिटर्स जे काही नवीन उरलं असेल, म्हणजेच हे जे काही ABचं आणि CDचं या ABCने टेकन ओव्हर केलं आहे आणि ज्या व्हॅल्यूला टेकन ओव्हर केलं आहे ते व्हॅल्यू आपण काय करायचं, बॅलन्स शीटला दाखवायचं असतं. म्हणजेच थोडक्यात बॅलन्स शीट ही जी काही न्यू बॅलन्स शीट आहे, तर यामध्ये जे काही समराईज बॅलन्स आहे किंवा शेवटी जे काही या ए आणि बीच्या ज्या आणि सी आणि डीच्या ज्या असं टेकन केलेल्या लायबिलिटी टेकन केलेल्या आहेत, त्याचं व्हॅल्यू जे काही आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, न्यू बॅलन्स शीटला दाखवायचं आहे. अशा प्रकारचं हे चॅप्टर आपलं असणार आहे, ज्यामध्ये आपण या गोष्टी करणार आहोत. म्हणून उद्याच्या लेक्चरला आपण यामध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुरू करणार आहोत. म्हणून बाकीच्या गोष्टी तुम्हाला अधिक ज्या काही आहेत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा सुरू करू आपण तेव्हा कळेल. म्हणून सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.